नमस्कार. वनस्पतींच्या रेझिनची रहस्य उलगडणाऱ्या या खास विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अशा एका जगात डोकावणार आहोत जे जितकं गुंतागुंतीचं आहे तितकंच भारी आणि रंजक सुद्धा आहे. झाडांच्या खोडावर तो डिंकासारखा चिकट पदार्थ आपण सर्वांनीच कधी ना कधी नक्कीच पाहिला असेल, बरोबर? पण त्याच्या आत दडलेलं विज्ञान खरोखरच थक्क करणार आहे. चला तर मग या निसर्गाच्या अद्भुत निर्मितीमागचं रहस्य आपणच उलगडूया. तो जो पारदर्शक सोनेरी तपकिरी रंगाचा पदार्थ झाडावर जमा झालेला असतो ना, तेच हे रेझिन. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर हा एक अमॉर्फस किंवा अस्फटिक पदार्थ आहे. आता अमॉर्फस म्हणजे काय, तर ज्याला स्वतःचा असा कोणताही फिक्स स्फटिक आकार नसतो. आणि गंमत पहा, जेव्हा याला उष्णता दिली जाते तेव्हा तो आधी छान मऊ होतो आणि मग चक्क पूर्णपणे वितळतो. वरवर पाहता एक साधासा चिकट पदार्थ वाटणारा हा घटक रासायनिकदृष्ट्या किती प्रगत आहे हे आपल्याला पुढे समजेलच. आजच्या आपल्या या प्रवासाचे टप्पे अगदी सोपे आणि स्पष्ट आहेत. सर्वात आधी आपण या रेझिनची ओळख करून घेऊ. त्यानंतर वनस्पती ते नेमकं कसं बनवतात हे पाहू. मग त्याचं रासायनिक वर्गीकरण आणि मिश्रणे समजून घेऊ. आणि शेवटी मानवी जीवनात त्याचा नक्की काय उपयोग होतो यावर नजर टाकू. तर मग सुरू करूया आपला पहिला भाग, रेझिनची ओळख. आता हे रेझिन दिसायला आणि वागायला कसं असतं, तर ते सहसा कठीण आणि थोडं ठिसूळ असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पाण्यापेक्षा जड असतं. त्याचं विशिष्ट गुरुत्व 0.9 ते 1.25च्या आसपास असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर पाण्यात टाकलं तर ते अजिबात विरघळणार नाही. पण जर ते हवेच्या संपर्कात आलं आणि त्याला आग लागली तर मात्र ते खूप वेगाने पेट घेतं आणि जळताना त्यातून काळ्या धुराचे मोठे लोट बाहेर पडतात. पुढे जाऊया. आपला दुसरा भाग, वनस्पती हे रेझिन नक्की कसं तयार करतात. वनस्पती एकाच जागी उभ्या असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने निसर्गाचे चालते फिरते कारखाने आहेत बरं का. रेझिन तयार करण्याच्या त्यांच्या 2 मुख्य पद्धती आहेत बरं का. हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. फिजिओलॉजिकल रेझिन म्हणजे जणू झाडाची नेहमीची प्लंबिंग सिस्टम. ही त्यांची रोजची नॉर्मल चयापचय प्रक्रिया असते. पण दुसरं जे पॅथॉलॉजिकल रेझिन आहे ना, ते म्हणजे निसर्गाचं फर्स्ट एड किट. जेव्हा झाडाच्या लाकडाला किंवा सालाला इजा होते तेव्हा त्याला संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि जखम भरून काढण्यासाठी हे रेझिन तातडीने तयार केलं जातं, अगदी आपल्या त्वचेवर येणाऱ्या खपलीसारखंच. आता वनस्पतींच्या आत या नेहमीच्या उत्पादनांसाठी खास स्टोरेज टँक किंवा साठवणुकीच्या जागा असतात. वनस्पतीशास्त्राच्या भाषेत याला स्किझोजेनस किंवा स्किझोलिसिसजेनस ग्रंथी अशी थोडी अवघड नावं आहेत. पण सोप्या भाषेत सांगायचं तर याच विशेष पोकळ्यांमध्ये झाडं त्यांचं हे अमूल्य रेझिन तयार करतात आणि अगदी सुरक्षितपणे साठवून ठेवतात. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया, रासायनिक वर्गीकरण. आता आपण या जैविक कारखान्यातून थेट सूक्ष्म रसायनशास्त्राकडे झूम इन करणार आहोत. या रेझिनच्या रासायनिक संरचनेनुसार त्याचे वेगवेगळे कुटुंब किंवा फॅमिलीज पडतात. जसं की रेझिन ॲसिड्स, ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲबिएटिक ॲसिड. त्यानंतर येतात रेझिन एस्टर्स, जसं की बेन्झॉइन. याशिवाय रेझिन अल्कोहोल आणि रेझिन फेनॉलसुद्धा असतात. आणि जेव्हा हे रेझिन साखरेसोबत जोडलं जातं तेव्हा ग्लुकोरेझिन्स तयार होतात. खरोखर ही एक अत्यंत वैविध्यपूर्ण आणि मोठी फॅमिली आहे. पण या संपूर्ण रेझिन कुटुंबातला सर्वात कणखर सदस्य कोणता असेल, तर ते आहेत रेझिन्स. हे अतिशय स्थिर आणि न्यूट्रल असतात. त्यांच्यावर कोणत्याही रसायनाचा किंवा ओलाव्याचा अजिबात परिणाम होत नाही. ते फक्त एक मजबूत कठीण थर तयार करतात. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा हिंग हे या कणखरपणाचं किती उत्कृष्ट उदाहरण आहे. आपला चौथा भाग आहे रेझिनची मिश्रणे ओळखणे. निसर्ग कधीच एकाच फॉर्म्युल्यावर थांबत नाही. झाडं काय करतात, या रेझिनमध्ये इतर घटक मिसळून स्वतःच्या अशा सिक्रेट रेसिपीज बनवतात. पहिली रेसिपी आहे ओलिओ रेझिन्स. नावावरूनच लक्षात येईल, हे बाष्पशील तेल म्हणजे व्होलाटाईल ऑइल आणि रेझिन यांचं नैसर्गिक मिश्रण आहे. आपण जे आले वापरतो किंवा मेडिकल फील्डमधलं कॅनडा बाल्सम ही याचीच काही उत्तम उदाहरणे आहेत. आता यापुढची लेवल आणखी गुंतागुंतीची आहे. ओलिओ गम रेझिन्स. नावाप्रमाणेच हे 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. यात बाष्पशील तेल असतं, डिंकासारखे चिकट गम्स असतात आणि सोबत रेझिनही असतं. मायर किंवा मगाशी आपण जो हिंग पाहिला ते याच 3 पदरी मिश्रणाचे एकदम परफेक्ट नमुने आहेत. आणि मग नंबर लागतो बाल्समचा. बाल्सम म्हणजे असं रेझिन ज्यामध्ये बेन्झोइक किंवा सिनामिक ॲसिड मिसळलेलं असतं. ही मिश्रणे अत्यंत सुगंधी असतात बरं का. बाल्सम ऑफ पेरू किंवा बाल्सम ऑफ टोलू ही याची जगभरात प्रसिद्ध असलेली उदाहरणे आहेत. आता लॅबमध्ये ही सगळी मिश्रणे कशी ओळखायची हे पाहणं एखाद्या रासायनिक जादूच्या प्रयोगासारखंच आहे.
समजा तुम्ही FeCl3 ची चाचणी केली आणि द्रावणाचा रंग हिरवट निळा झाला तर समजून जा तिथे रेझिन आहे. कॉपर ॲसिटेट टाकल्यावर जर छान पाचूसारखा चमकदार हिरवा रंग दिसला तर तिथे ॲबिएटिक ॲसिड आहे हे नक्की. आणि मायर ओळखण्यासाठी जेव्हा इथर आणि नायट्रिक ॲसिड वापरलं जातं तेव्हा चक्क एक सुंदर जांभळट निळा रंग तयार होतो. निसर्गाची ही रंगांची उधळण खरंच थक्क करणारी आहे. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागावर. या सगळ्याचं व्यावहारिक महत्त्व काय आहे? पहा, रेझिन फक्त झाडाची जखम भरून काढत नाही, तर ते निसर्गाचं चिलखत म्हणूनही काम करतं. त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ते प्रकाशाला परावर्तित करतं, म्हणजेच रिफ्लेक्ट करतं. यामुळे होतं काय तर वनस्पतींच्या अत्यंत नाजूक फुलांवर पडणारी उष्णता कमी होते आणि कडक उन्हापासून त्यांचं संरक्षण होतं. हे जणू झाडांनी स्वतःसाठी तयार केलेलं नैसर्गिक सनब्लॉकच आहे. वनस्पतींनी स्वतःच्या संरक्षणासाठी बनवलेल्या या गोष्टीचा आपण माणसांनी कसा अद्भुत वापर केलाय ते पहा. रेझिनचा उपयोग अनेक प्रकारची मलमं आणि मजबूत ॲढेसिव्हज म्हणजे चिकटवणारे पदार्थ तयार करण्यासाठी होतो. हे एक उत्तम आणि सौम्य जंतुनाशक म्हणूनही काम करतं. एवढंच नाही तर कॅनॅबिसमधील रेझिन दम्याच्या उपचारासाठी वापरलं जातं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे पोडोफिलममधलं रेझिन चक्क कॅन्सरविरोधी उपचारांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आधुनिक औषधशास्त्र अजूनही वनस्पतींनी लाखो वर्षांपूर्वी विकसित केलेल्या या प्राचीन नैसर्गिक संरक्षण प्रणालीवर किती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे ना. एक साधासा चिकट पदार्थ वाटणारा रेझिन निसर्गाच्या प्रयोगशाळेतील किती मोठी आणि अमूल्य देणगी आहे हे यातून सिद्ध होतं. या ज्ञानवर्धक प्रवासात आज आपण सर्वजण सहभागी झालो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.